नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 56वा वर्धापन दिन राज्यभरात हर्षोल्लासात साजरा. तीव्र अवर्षणाचा सामना करणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी शासन ठामपणे उभं असल्याची राज्यपालांची ग्वाही. डिजिटल ग्राम योजनेचा शुभारंभ. येत्या 3 वर्षात राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती डिजिटल करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबांना मोफत स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर देणाऱ्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा शुभारंभ. बांधकाम व्यावसायिकांवर अंकुश ठेवणाऱ्या रिअल एस्टेट कायद्याची आजपासून अंमलबजावणी. आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नीट या सामायिक परीक्षेचा पहिला टप्पा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरळीत. पाहूया सविस्तर वृत्त. संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 56व्या वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम आज मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं झाला. यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री, अधिकारी आणि मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर उपस्थित होत्या. महाराष्ट्र राज्य सलग 4थ्या वर्षी तीव्र अवर्षणाचा सामना करत असून मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी शासन ठामपणे उभं आहे, अशी ग्वाही राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी यावेळी दिली. यावेळी पोलीस, अग्निशमन दल अशा विविध दलांनी संचलन केलं. गृहरक्षक दलानंतर येत आहे बृहन्मुंबई वाहतूक पोलिसांचं पथक. मुंबईला अत्यंत जटिल होत चाललेल्या वाहतुकीच्या कोंडीला यशस्वीपणे आवर घालणारं हे पथक. आणि या पाठोपाठ गृहरक्षक दलांचं हे महिलांचं पथक. मुंबईमध्ये 1950 मध्ये महिलांच्या गृहरक्षक दल अर्थात होमगार्डची स्थापना झाली. बृहन्मुंबई अग्निशमन दलानंतर येत आहे बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलाचं पथक. अत्याधुनिक अशा वाहनांचा या पथकामध्ये समावेश करण्यात आला. नेतृत्व करतायत पोलीस निरीक्षक सौदान सिंग, पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब पारडी आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक योगेश कवले. राजभवनात आज राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते झेंडावंदन करत 56वा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी राजभवनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. विधानभवनातही महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी सचिवालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हुतात्मा चौकातल्या स्मारकास पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आणि महापौर स्नेहल आंबेकर उपस्थित होत्या. हुतात्मा चौकात 106 हुतात्म्यांना शिवसेनेच्या वतीनं आदरांजली वाहण्यात आली. खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यावेळी उपस्थित होते. गिरगाव ते हुतात्मा चौकापर्यंत शिवसेनेच्या वतीनं भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत अखंड महाराष्ट्राचा देखावा तसंच महाराष्ट्राचा चित्ररथ दाखवण्यात आला. सुमारे 100 पुरुष, महिला, मोटारसायकल स्वारांसहित टॅक्सी चालकही यामध्ये सहभागी झाले होते. वांद्रे इथल्या मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. एक मे 1960 या ऐतिहासिक दिवसाची सुरुवात होत असताना मध्यरात्री ठीक 12 वाजता मुंबईत राजभवन इथं महाराष्ट्र राज्याच्या नकाशाचं अनावरण झालं होतं. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, राज्यपाल श्रीप्रकाश आणि पदनिर्देशित मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यावेळी उपस्थित होते. या ऐतिहासिक जागेवर संयुक्त महाराष्ट्राचा नकाशा असलेल्या कोनशिलेचं अनावरण आज संध्याकाळी राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते आज झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, राज्यमंत्री मंडळातले वरिष्ठ मंत्री यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. येत्या पावसाळ्यात भारतीय रेल्वे राज्यात 50 लाख झाडं लावणार असल्याचं सुरेश प्रभू यांनी यावेळी सांगितलं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यावर दुष्काळाची सध्या छाया असली तरी राज्याची क्षमता अमर्यादित असल्याचं सांगत दुष्काळग्रस्तांना आश्वस्त केलं. यावेळी विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
त्यानंतर राजभवनाच्या हिरवळीवर लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 56वा वर्धापन दिन आज राज्यात मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. वर्धापन दिन कार्यक्रमाचा हा वृत्तांत. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 56व्या वर्धापन दिनानिमित्त वाशी इथल्या स्पोर्ट्स असोसिएशन मैदानात महिला आणि बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. पोलीस दलात उल्लेखनीय काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. अलिबाग इथं पोलीस परेड मैदानावर जिल्हाधिकारी शीतल तेली उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. अहमदनगर इथल्या पोलीस कवायत मैदानावर ग्रामीण विभागाचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण झालं. शिर्डीमध्ये उपविभागीय अधिकारी कुंदन सोनवणे यांच्या हस्ते कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आलं. जिल्हा क्रीडा संकुल सातारा इथं पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. पोलीस दल गृहरक्षक दलानं यावेळी संचलन केलं. औरंगाबादमध्ये पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. बीड इथल्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करून जल पुनर्भरणासाठी योगदान द्यावं तसंच शेतीसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर करावा असं आवाहन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं. लातूर इथं मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यावेळी त्या बोलत होत्या. धुळे जिल्ह्यात पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. हिंगोली इथं महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 56वा तर हिंगोली जिल्हा निर्मितीचा 17वा वर्धापन दिन पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. अकोला जिल्ह्यात शाश्वत पाणीसाठे निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असं आश्वासन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिलं. कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचं काम जलयुक्त शिवार अभियानातून होत आहे. या अभियानात सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी केलं. शहर पोलीस मुख्यालयात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातला दुष्काळ कायमचा संपवण्यासाठी शाश्वत जलसाठे निर्माण करणार असं प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. महाराष्ट्र दिनानिमित्त कोल्हापुरातल्या छत्रपती शाहू स्टेडियम इथं ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. विविध क्षेत्रात रत्नागिरी जिल्हा सर्वांगीण प्रगतीच्या दिशेनं जात आहे. या प्रक्रियेला बळ देण्यासाठी पुढील काळातही सगळ्यांनी एकजुटीनं काम करून जिल्ह्याची विकास वाटचाल अधिक वेगानं करूया असं आवाहन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केलं. यावेळी वायकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. सर्वांच्या प्रयत्नांमुळे गडचिरोली जिल्हा विकासात अग्रेसर झालाय. विकासात सर्वांचं सहकार्य कायम ठेवून ही वाटचाल पुढे सुरू राहील असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री राजे अंबरीश अत्राम यांनी व्यक्त केला. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र दिन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्थापना दिन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा केला. चांदा ते बांदा या राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत मत्स्य, कृषी आणि पर्यटन या त्रिसूत्रीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणार असल्याचं केसरकर यांनी यावेळी सांगितलं. यावेळी होमगार्ड तसंच इतर पथकांनी संचलन करून मानवंदना दिली. नांदेड जिल्ह्यात पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. परिवहन सेवेत उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तसंच पोलीस, महसूल आणि विविध विभागातल्या गुणवंत कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रगतिशील महाराष्ट्र म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्र राज्य दिनाचा आज 56वा वर्धापन दिन. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या लढ्यात 106 जणांनी हौतात्म्य पत्करलं आणि अखेर भाषावार प्रांतरचनेच्या केंद्राच्या धोरणानुसार 1 मे 1960 रोजी मराठी भाषक महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. औद्योगिक प्रगतीपासून फळबागांच्या क्रांतीपर्यंत उन्नती करणारा महाराष्ट्र, शिक्षणाच्या गंगेची पातळी उंचवणारा महाराष्ट्र, दूध उत्पादनात अग्रेसर महाराष्ट्र, मेट्रोचं पायाभूत सोयी सुविधांचं जाळं विस्तारू पाहणारा महाराष्ट्र, जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम होऊ पाहणारा महाराष्ट्र,
राष्ट्रीय पातळीवर अनेक लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्तृत्वानं उजळून निघणारा महाराष्ट्र, सामाजिक चळवळींच्या सामर्थ्यावर आणि बळावर सामाजिक अभिसरण होत असलेला महाराष्ट्र, मेक इन महाराष्ट्रच्या बळावर औद्योगिक दृष्ट्या सक्षम होणारा महाराष्ट्र, राष्ट्रीय पुरस्कार मिळवत सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करणारा महाराष्ट्र, सेवा हमी कायदा आणणारा महाराष्ट्र, कामगारांच्या प्रश्नांसाठी लढणारा महाराष्ट्र. थोडक्यात काय तर जुन्या समस्यांना छेद देत नव्या आव्हानांचा सामना करत विजयाची मशाल उंचावू पाहणारा हा संयुक्त महाराष्ट्र. आज तो घेरला गेलाय प्रादेशिक असमतोल विकासाच्या समस्येत, सिंचनाच्या प्रश्नात, शेतकऱ्यांच्या समस्येनं, अवकाळी पाऊस, गारपीट यांच्या रूपात निसर्गाच्या लहरीपणात. स्त्री भ्रूण हत्या थांबावी म्हणून प्रयत्न करतोय. कुठलंच राष्ट्र हे परिपूर्ण नसतं. तुमच्या आमच्या सक्रिय सहभागातून त्याला सक्षम करायचं असतं. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा साऱ्याच क्षेत्रात महाराष्ट्राची गुढी उंचावण्यासाठी गरज आहे ती राज्य शासनासह तुम्हा आम्हा सर्वांच्या सहकार्याची, एकीच्या बळाची. एकशे 6 हुतात्म्यांचं बलिदान आणि समाजातील सर्वच घटकांनी एकजुटीने दिलेला लढा आणि त्यांनी केलेल्या त्यागानंच आजच्या प्रगतिशील महाराष्ट्राची पायाभरणी केली. म्हणूनच आज महाराष्ट्राचा 56वा वर्धापन दिन साजरा करताना संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या आंदोलनाचं स्मरण अतिशय महत्त्वाचं ठरतं. या आंदोलनाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील कार्यकर्त्या माजी खासदार रोझा देशपांडे आपल्या स्टुडिओत आल्या आहेत. ताई, 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत आणि आजच्या महाराष्ट्र दिनाच्या आपल्याला पुरेपूर शुभेच्छा. तर संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या ऐतिहासिक आंदोलनामुळेच मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य आज अस्तित्वात आलं. एवढा मोठा 1955 पासून हा कालखंड जो आपण बघितला, हा लढा चालू होता. आजच्या दिनी आपल्या मनात निश्चितच संमिश्र भावना असतील, पण आजच्या दिवशी तरुण पिढीला या आंदोलनाविषयी काय सांगताय? मुख्य म्हणजे हे जे आंदोलन संयुक्त महाराष्ट्राचं जे झालं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पक्षीय भेदभाव न मानता, बरोबर, किंवा न ठेवता सगळेच पक्ष एकत्र आले होते आणि सगळे त्यातले पुढारी देखील एकत्र येऊन या आंदोलनामध्ये सामील झाले आणि नेतृत्व केलं. बरोबर. आणि प्रत्येकाचा पक्ष वेगळा असेल पण या एका प्रश्नावरती सगळेजण एकत्र आले आणि हे त्या लढ्याचं मोठं वैशिष्ट्य आहे. बरोबर आहे. ती या लढ्यामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी मिळून यामध्ये काम केलं आणि त्या पद्धतीने त्यांनी सगळंच कार्य म्हणजे सरगंद लढा तसा त्यांनी लढवला. हे या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं वैशिष्ट्य आहे, जे आता पुढल्या कालखंडामध्ये माझ्या मते फार कठीण वाटतं. अशा पद्धतीने एकत्र येऊन एका मागणीसाठी सगळे पक्ष आपापले मतभेद विसरून एकत्र येऊन लढणं हे आजकालच्या काळामध्ये मला जरा दुरापस्त वाटतं. प्रत्येक वेळेला मग काय होतं की छोट्याशा मागणीचा मुद्द्यासाठी सुद्धा हे मी केलं, हे आमच्या पक्षाने केलं, ते तुम्ही केलं, ते तुमच्या पक्षाने नाही केलं, श्रेय घेण्याची जी स्पर्धा निर्माण होते ती स्पर्धा काही माझ्या दृष्टीने योग्य मला वाटत नाही. ताई, आपले वडील कॉम्रेड डांगे या आंदोलनात मुख्य नाव होतं, आपलाही त्याच्यात सहभाग होता. तर बाबांच्या आणि तुमच्या सहभागाविषयी कशा प्रकारे तुम्ही ती मोहीम घेतलेली होती? तुम्ही आंदोलनात सहभागी होतात, तुम्ही गिरण्यांच्या इथे जाऊन तुम्ही घोषणा द्यायच्या, एक भारावलेल्या कालखंडाच्या आपण एक साक्षीदार होता. काय सांगाल त्याबद्दल? तो खरोखरच भारावलेला कालखंड होता. असा होता की सगळेजण त्या एका घोषणेच्या मागे एकत्र येऊन प्राणांचं बलिदान करण्यासाठी देखील प्रत्येकाची तयारी होती. आणि कॉम्रेड डांगे, एस.एन. जोशी, सेनापती बापट तर अध्वर्यूच होते सगळ्याचे. नंतर आमचे दत्त वामन, आचार्य अत्रे,
आणि सगळे पक्षही एकत्र आले होते. बरोबर. म्हणजे प्रजा समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, जनसंघ हो. सगळे पक्ष एकत्र येऊन एक विचारांनी हा लढा चालवण्याचं कार्य त्यांनी केलं, जे फार कठीण वाटतं. म्हणजे आज पाहिल्यानंतर असं वाटतं की बापरे, या लोकांनी कसं काय पेललं, आणि आम्ही सगळे त्याच्यामध्ये हो, इतके तुम्ही तर होतात. जीव ओतून सहभागी झालो. हो. असा लढा होणार नाही, हो. म्हणजे ताई, होणे नाही. तुमचा आणि सहभाग कसा होता ते थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना, आजच्या तरुण पिढीला कशा प्रकारे तुम्ही त्याच्यात घ्या? तुम्हाला आमचं- मार्गदर्शक वडील होतेच तुमचे? मार्गदर्शन तर या सगळ्यांचंच होतं. हो. आणि असं की पहिलं माझं काम असायचं म्हणजे सकाळी 7 वाजले की आधी गिरणीच्या द्वारावर जायचं आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणा देऊन पहिल्यांदा आधी मीटिंगला सुरुवात करायची. मग त्या दिवसाचा आपला कार्यक्रम काय असतो, समितीने काय सांगितलेलं आहे, हे सगळं त्या गिरणीच्या दारावरती कामगारांना सांगायचं. बरोबर. हा पहिला. नंतर दुसरा सहभाग म्हणजे प्रत्यक्ष आंदोलनामध्ये जाऊन, जे मला आठवते की सेनापती बापटांनी ह्याच्यावरती चर्चगेटला त्यांना मारहाण झाली, त्यावेळेला आम्ही सगळेजण बापटांच्या अंगावरती आम्ही सगळेजण असे पडलो त्यांना जपण्याकरता, कारण हो. तसे ते वयोवृद्ध होते आणि त्यांना वाचवण्याकरता आम्ही सगळेजण त्यांच्या अंगावरती सगळेच जण असे की बरोबर, त्यांचा बचाव, त्यांच्या संरक्षणासाठी आम्ही त्याच्यामध्ये. ताई, तुम्ही नेहमी म्हणता की सगळ्या समाजातले विविध घटकांचा त्यामध्ये सहभाग होता, महिलांचा, गृहिणींचा त्याच्यात होता, कामगारांचा होता, म्हणजे शश्रमशक्ती सुद्धा या आंदोलनाच्या मागे उभी राहिली आणि यातनं हे आंदोलन उभं राहिलं की महिलांचा आणि कामगारांचा कसं आपल्याला ते पाठिंबा मिळाला, कशा प्रकारे त्यांनी हे केलं? कामगारांना या लढ्यामध्ये उतरवण्याचं मुख्य काम केलं असेल तर ते कॉम्रेड डांगेंनी केलं. कारण मुंबईचा कामगार या आंदोलनात उतरला तेव्हा त्या आंदोलनाला एक प्रकारची धार आली. हो. आणि लढण्याचं एक हत्यार हा कामगार वर्ग स्वतः घेऊन उभा राहिला होता. हे एक. आणि महिलांचा सहभाग तर विचारूच नका, इतका प्रचंड महिलांचा सहभाग होता याच्यामध्ये की तुम्हाला सांगते की संयुक्त महाराष्ट्राच्या त्या लढ्यामध्ये मोरारजी देसाई मुख्यमंत्री होते. हो. त्यामुळे ज्या माझ्या शब्दात सांगते मी की अगदी असं वाटायचं की यांच्या अंगामध्ये काय डायर शिजलाय की काय, इतकं पोलिसी बळाचा वापर अतिशय पोलिसांच्या बळाचा आणि त्याला महिलांनी पण तोंड दिलं आणि महिलांनी तयार. म्हणजे कृष्णनगरमध्ये तर तुम्हाला सांगते की पोलीस आत शिरून खोल्यामध्ये बायकांना मारायचे आणि बंदुकीच्या दाखवून त्यांना खाली ओढायचं, चौकामध्ये त्या तिथे गोळा करायचं. तेव्हा त्या बायका पण पक्क्या कामगार वर्गातल्या बायका होत्या, त्या सगळ्या खाली उतरल्या आणि म्हण आता तू वरती येऊन कशाला आम्हाला खोल्यामध्ये मारतोस, तू ये आणि आम्हाला स्वतःला मी इथे उभे राहतो आणि आम्ही संयुक्त महाराष्ट्रासाठी मेलो तरी आमची बेअंतर आहे, आम्ही इथे उभं राहणार आहोत, तुला काय करायचं ते करून घे. हे पोलिसांची बोलण्याचं धैर्य त्यावेळी त्या बायकांनी दाखवलं होतं. बरोबर. आणि त्या पद्धतीने त्या लढल्या अशा की शेवटी ते पोलीस खाली आणि बायकांनी त्यांना घेराव घातला. आता म्हणजे तुम्ही कुठे जाता सांगा, आम्ही तुम्हाला घेराव घातलेला. एवढ्या वर्षांनी हा प्रसंग सांगतानाही तुम्हाला तुमच्या रोमांचित तुम्ही झाला दिसताय. अगदी जातात एक शेवटचा प्रश्न की कामगार दिन आज असतो आणि जी एखाद्या राज्याचं व्यक्तिमत्व घडवण्यात त्या राज्यातल्या श्रमशक्तीचा मोठा सहभाग असतो. आजचा कामगार सगळ्यात कुठे असं तुम्हाला वाटतं? तुम्ही कामगार चळवळी एवढ्या जवळून पाहिला, इतक्या वर्षाचा कालखंड तुम्ही पाहिला की एक आता आधुनिक महाराष्ट्र आपण म्हणतात, कामगाराची जागा कुठे गाठतो? मला जे म्हणता किंवा बोलताना खरंच दुःख होतंय की आज तो संघटित गिरणी कामगार राहिला नाहीये. आजही माझी डिलायलोडवरून जाण्याची हिंमत होत नाही, कारण सगळ्याच गिरण्या बंद पडलेल्या आहेत, गिरण्या गेल्यात. तो कामगारही उठलाय आणि तो कामगार इतका विखुरला गेलाय की तो कुठे 12 तास काम करतो, कुठे 10 तास करतो, कुठे 8 तास करतो, स्वतःचा हातमाग लावतो त्याच्यावर का. हा विखुरलेला कामगार बघितल्यानंतर वाईट वाटतं आणि असं वाटतं की हीच श्रमशक्ती, हे सगळे कामगार आहेत, यांना संरक्षण देण्याची आज गरज आहे. आणि मी तर असं सांगेन की या तरुण पिढीने, जी आताची तरुण पिढी आहे, या तरुण पिढीने
सगळ्या पक्षांना एकत्र आणण्याचा काहीतरी प्रयत्न करा ना. एक कॉमन कॉज साठी किंवा एक राज्याच्या भल्यासाठी. बरोबर. बस तुम्हाला एखादं महाराष्ट्रामध्ये असं काही कार्य नाही आहे का? अशी हवी तेवढी कार्य आहेत की जी आपण सगळे एकत्र येऊन करू शकतो, तुझं माझं भांडण करण्यापेक्षा. निश्चितच. श्रेय कोणीही घ्या, कसंही करा. त्यावेळेला आम्ही एवढे लढलो, मार खाल्ला, तुरुंगवास भोगले, पण आम्ही कुठे श्रेय घ्यायला की आमच्याबद्दल स्पर्धा नव्हती किंवा हे एवढे बरोबर दिग्गज पुढारी होते. मला वाटतं आजच्या या 1 मेच्या निमित्ताने आपल्या अजूनही आपण स्फूर्तीस्थानात इतर तरुण पिढीसाठी आज आपण आलात. 9:30च्या बातम्यात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि पुन्हा एकदा मला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. वळूया पुढील बातम्यांकडे. डिजिटल इंडियाच्या धर्तीवर येत्या 3 वर्षात राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती डिजिटल करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपूर जिल्ह्यातल्या 5 ग्रामपंचायती डिजिटल ग्राम म्हणून घोषित करण्यात आला. याचा शुभारंभ फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईतून झाला. त्यावेळी ते बोलत होते. यामध्ये खंडाळा, तरोडी, खसाळा, दाभा आणि विहिरगाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. नागपूर जिल्हा डिजिटल ग्राम योजनेतला देशातला पहिला जिल्हा ठरणार आहे. नागपूर जिल्ह्यातल्या सर्व 776 ग्रामपंचायती येत्या ऑगस्टपर्यंत नॅशनल ऑप्टिक फायबरने जोडल्या जाणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी स्वच्छ इंधन उत्तम जीवन या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा आरंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातल्या बलिया इथं झाला. या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातल्या 5 कोटी महिलांना येत्या 3 वर्षात कोणत्याही सुरक्षा ठेवीशिवाय स्वयंपाकाच्या गॅससाठी LPG जोडणी देण्यात येणार आहे. चुलीवर स्वयंपाक करताना महिलांना धुरापासून त्रास होऊन त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. महिलांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी ही योजना असून या योजनेअंतर्गत मिळणारं गॅस अनुदान महिलांच्या जनधन खात्यात जमा होईल. त्यामुळे या पैशावर तर महिलांचाच हक्क राहील असंही पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केलं. 1,13,00,000 ग्राहकांनी स्वेच्छेनं गॅस अनुदान सोडलेलं आहे. या निधीचा वापर या योजनेसाठी करण्यात येणार असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. या योजनेसाठी 8,000 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 लाभार्थी महिलांना गॅस जोडणी देण्यात आली. आज कामगार दिनानिमित्त बोलताना देशाच्या विकासात कामगारांचं योगदान महत्त्वपूर्ण असल्याचं सांगत केंद्र सरकार कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे असं आश्वासनही पंतप्रधानांनी आज दिलं. घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या हिताला संरक्षण देण्यासाठी तयार करण्यात आलेला तसंच बांधकाम व्यावसायिकांना चाप बसवणारा बांधकाम व्यवसाय नियमन आणि विकास हा कायदा आजपासून अंमलात येत आहे. ग्राहकांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक नियम आणि संस्थात्मक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या प्रक्रियेला यामुळे आता गती मिळणार आहे. या कायद्यामुळे बांधकाम व्यवसाय क्षेत्राकरता नियामक प्राधिकरणाची 1 वर्षाच्या स्थापना करणं राज्य सरकारांना बंधनकारक राहणार आहे. तसंच या प्राधिकरणापुढे झालेली कोणतीही तक्रार 60 दिवसात निकाली काढावी लागणार आहे. करारात नमूद केल्यानुसार ठराविक काळात ग्राहकाला घराचा ताबा देणं बांधकाम व्यावसायिकांना आता बंधनकारक झालं आहे. वैद्यक आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट या सामायिक परीक्षेचा पहिला टप्पा शांततेत पार पडला. नीट परीक्षेला विरोध करणाऱ्यांच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिल्यानं आजची परीक्षा घेण्याचा मार्ग सुकर झाला. गीत रामायण हिरक महोत्सवी वर्षाचा सांगता समारोहाचं आज मुंबईत रवींद्र नाट्य मंदिरात आयोजन करण्यात आलं होतं. कदी माडगुळकर यांचे पुत्र आनंद माडगुळकर यांनी यावेळी गीत रामायणाचं सादरीकरण केलं. नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सुरेश खरे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. सरस्वत कोऑपरेटिव्ह बँक आणि सांगली वैभव कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हवामान. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. येत्या 36 तासात राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. तापमान अंश मुंबई कमाल 34, किमान 25, नागपूर 45-26, पुणे 40-21, औरंगाबाद 41-27, नाशिक 39-20, कोल्हापूर 39-24, रत्नागिरी 33-24, सोलापूर 43-27 आणि अमरावती कमाल 42 तर किमान 27. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 56वा वर्धापन दिन राज्यभरात हर्षोल्लासात साजरा.
तीव्र अवर्षणाचा सामना करणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी शासन ठामपणे उभं असल्याची राज्यपालांची ग्वाही. डिजिटल ग्राम योजनेचा शुभारंभ. येत्या 3 वर्षात राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती डिजिटल करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबांना मोफत स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर देणाऱ्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा शुभारंभ. बांधकाम व्यावसायिकांवर अंकुश ठेवणाऱ्या रिअल एस्टेट कायद्याची आजपासून अंमलबजावणी. आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नीट या सामायिक परीक्षेचा पहिला टप्पा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सुरळीत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.